तुझ्या चाहुनी ठिकाणी साजणी साजणी कावरे. हॅलो भावांनो, आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल. तर चला तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला आपल्या कॅपकट ओपन करून घ्यायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर हा बीटमार्कचा आपल्या ज्या फोटोवर व्हिडिओ बनवायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर रेशिओ आपले 9.16चा करून घ्यायचा आहे. व्यवस्थित फोटो ॲडजस्ट करून घ्यायचा आहे. असा फिट स्क्रीन फोटो ॲड केल्यानंतर त्यात आपल्या बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. तो माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. माझ्या टेलिग्राम चॅनल मिळून जाईल तुम्हाला. नंतर फोटोची लेंथ हा व्हिडिओ एवढी करून ठेवायची आपल्याला, त्याची एवढी. नंतर इथं आपल्या आता त्या बीटमार्कच्या व्हिडिओवर बीट द्यायच्या, त्यासाठी त्या बीटवर क्लिक करायचं. ऑडिओ साईडला काढून घ्यायचं पहिल्यांदा आपल्या तो एक्सेप्ट ऑडिओवर क्लिक करायचे व राईटवरती क्लिक करायचे. नंतर आता बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचे मित्रांनो आपली. तिथं जायचं व स्प्लिट करायचं. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं स्प्लिट करायचं. नंतर बीट 4 जिथं होईल तिथं. तर अशा प्रकारे आपल्या एकूण बीट देऊन टाकायचे मित्रांनो. 7-8 बीट आहे. नंतर इथं आपल्या आता PNG ॲड करायची. ही PNG माझ्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला मिळून जाईल. अशी व्यवस्थित PNG ॲड करून व्यवस्थित घ्यायची. PNG ॲड करण्याच्या अगोदर हा बीटमार्कचा जो व्हिडिओ आहे आपला, त्यावर क्लिक करून व्हिडिओ डिलीट करून टाकायचा. व PNG वर क्लिक करून व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची व त्याची बी लेंथ ह्या व्हिडिओ एवढी करून घ्यायची. हा जो शेवटचा पार्ट आहे तो डिलीट करून टाकायचा. नंतर आपल्या पहिल्या फोटोवरती ते की जे आहे त्यावर क्लिक करून ते शेवटून बी तसंच करायचं, त्यावर क्लिक करायचं की द्यायच्या. नंतर इथं पहिल्या कीवर यायचे आपले आणि फोटो असा थोडासा झूम करून घ्यायचा व असं व्यवस्थित इथे येऊ द्यायचं आहे. तर चला मित्रांनो, मी फोटो बीट वगैरे ॲड करून घेतो व तुम्हाला सविस्तर सांगतो. चला तर मित्रांनो, मी फोटो बीट वगैरे इफेक्ट ॲड करून घेतले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो. तर पहिल्या ते आपल्या इफेक्टमध्ये जायचं, व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. त्यानंतर इथं ट्रेंडिंगमध्येच इथं डायमंड झूम नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. हा मी जसं दिला तसा हा डायमंड झूमवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. नंतर त्याची डुप्लिकेट करायचं, असं डुप्लिकेटवरती क्लिक करायचं. परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. व्हिडिओ इफेक्टमध्ये ट्रेंडिंगमध्येच आपली व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. असं तर इथं नाही भेटला तर सर्च करायचं मित्रांनो. तर व्हायब्रेशन फ्लॅश नाईट क्लबमध्ये आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. आपल्या ह्याला इफेक्ट लागून जाईल. नंतर पुढच्या फोटोवरती यायचं मित्रांनो. त्या पुढच्या फोटोवरती तिथं आपल्या आता इथं पहिल्यांदा व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. तिथे गेल्यानंतर स्प्लिटमध्ये जायचं व तिथं आपल्या 3 लेअर मिररवर क्लिक करून व्यवस्थित ॲडजस्ट करून असा फोटो एकदम व्यवस्थित ॲडजस्ट करायचा असं व राईटवरती क्लिक करायचं. नंतर ते आपले दुसरे इफेक्ट द्यायचा, त्यासाठी व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. तिथे गेल्यानंतर स्पार्कमध्ये जायचं. स्पार्कमध्ये क्लोज अँड स्पार्कवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याची लेंथ त्याच्या पुढच्या फोटोमध्ये ठेवायची. नंतर आपल्या आता त्याच्या पुढचे 2 जो फोटो आहे बारीक बारीक ते सोडून द्यायचे. परत त्याच्या पुढच्या फोटो यायचे, म्हणजे 10-9 सेकंदाच्या खालच्या फोटोला. व तिथं आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे, बटरफ्लाईजमध्ये जायचे व तिथे जाऊन आपली बटरफ्लाय ड्रीम्सवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. नंतर परत त्याच्या पुढच्या फोटोला इफेक्ट द्यायचा. परत आपल्याला परत व्हिडिओ इफेक्टमध्येच जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर लवमध्ये जायचे व तिथं आपल्या मिनी रेनबो नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे व त्याची लेंथ एकदम फोटो एवढी ठेवायची. इथं आता मित्रांनो आपले ॲनिमेशन द्यायचे, त्यासाठी दुसऱ्या फोटोवरती यायचे, ॲनिमेशनवरती जायचे व कॉम्बोमध्ये जाऊन स्ट्रेच अँड डिस्टोरवर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे, आपली ॲनिमेशनवरती जायचं. इथं पेंडलम 1 लावून राईटवरती क्लिक करायचं. त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं मित्रांनो. परत ॲनिमेशनवरती जायचं, कॉम्बोमध्ये इथं पेंडलम 2 वर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं. इथं आता आपल्या मित्रांनो इनमध्ये यायचे. तिथं आपल्या इथं आल्यानंतर स्विंग बॉटम राईटवरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. नंतर त्याच्या पुढच्या फोटोवरती यायचं, ॲनिमेशनवरती जायचं. परत इथं रॉक हॉरिझॉन्टल नावाचा इफेक्ट आहे, त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं. परत आपल्या त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचं, ॲनिमेशनवरती जायचं, इनमध्ये तिथं शेक 3चा इफेक्ट लावून द्यायचा आहे. एवढे केल्यानंतर चला तर मित्रांनो आपला व्हिडिओ तयार झालेला आहे.
तर याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.